ही सगळ्यात मोठी बातमी आहे क्रीडा विश्वातून। नवख्या भारतीय संघाने इंग्लंडचा त्यांच्याच घरच्या मैदानावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे। त्यांचा पराभव केला आहे। भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध बर्मिंगहॅममध्ये 58 वर्षात पहिला विजय मिळवलाय। कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अनोखा विजय संपादित केलेला आहे। हा विजय आपल्या नावे केलाय। तर भारताने इंग्लंडचा त्यांच्याच घरच्या मैदानावर तब्बल 336 धावांनी सर्वात मोठा पराभव केला। शुभमन गिलने एका सामन्यामध्ये 430 धावा केल्या, तर आकाशदीपने एका सामन्यात 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला। तर मोहम्मद सिराजने 7 विकेट्स घेतल्या आणि अशा पद्धतीने दमदार खेळी करत भारतीय टीमने जे इंग्लंडची टीम आहे त्यांना त्यांच्याच घरच्या मैदानावर चितपट केले। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी रोहन जोशी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रोहन, काय सांगाल? मोठा पराभव म्हणावा लागेल इंग्लंडच्या टीमचा, कारण त्यांच्या घरचं मैदान होतं। कशा पद्धतीची ही खेळी झाली आहे, कशी ही मॅच झाली आहे? हा जो दमदार विजय आहे हा दोन गोष्टींसाठी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। ते म्हणजे की आपण त्यांना त्यांच्या देशात हरवलं आहे आणि बॅटिंग आणि बॉलिंग नंबर 1 हे दोन्ही बाबतीत आपण सरस ठरलो आहेत। बॅटिंगचा बघायला गेलं तर शुभमन गिल 410 रन्स त्याचे एकट्याच आहेत 2 डावांमध्ये मिळून। अनेकदा असं होतं की 410 मध्ये अख्खा संघ गारद होतो, पण इथे कप्तान असताना कॅप्टन असताना अवघ्या 25व्या वर्षी जबाबदारी त्याच्यावर आली आणि कॅप्टनशिपचं कुठचंही दडपण न ठेवता दोन्ही डावात त्याने शानदार रन केले। त्याला अर्थात जोड दिली रवींद्र जडेजाने सुद्धा। बॉलिंगचं पण बघितलं तर आकाशदीपने 10 विकेट्स घेतल्या आहेत। मोहम्मद सिराजने सुद्धा छान बॉलिंग केली आणि योग्य त्यावेळी योग्य त्या विकेट्स घेऊन इंग्लंडला खूप कमी रन्स करू दिल्या। दुसऱ्या इनिंगमध्ये बघायला गेलं तर जेमी स्मिथने 184 रन केल्या इंग्लंडतर्फे। हॅरी ब्रूकने सुद्धा 158 रन केला। एक प्रयत्न केला आपल्या बरोबरी गाठायचा, मात्र आपण लीड एवढा घेतला होता, गॅप एवढा होता दोन्ही संघांमध्ये की इंग्लंडला तो नाही पकडता आला आणि आपल्या बॉलर्सने तो पकडू दिला नाही। योग्य वेळी योग्य विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडला आपण दमदार खूप अशा गॅपने खूप मोठ्या धावांच्या फरकाने हरवलं आहे। बरोबर आहे रोहन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।